नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाद्वाड भाऊ नमस्कार. नमस्कार बंधूंनो, आपण महाद्वाड भाऊंच्या कलोंजीच्या लागवडीकडे किंवा लागवडीच्या शेतामध्ये आलो आहोत. भाऊ, आपलं पूर्ण नाव सांगा. बालाजी दत्तराव महाद्वाड, बालाजी दत्तराव महाद्वाड, राहणार डोंगरगाव, राहणार डोंगरगाव, तालुका मुदखेड, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. जिल्हा नांदेड. मोबाईल नंबर सांगा. 9823 9823 97 97 35 35 33. 33. हा, तर आता बालाजी भाऊनं त्यांच्या शेतामध्ये हे कलोंजीचं पीक लावलं आहे. आता कलोंजी नुकतीच निघाली आहे. हो हे बघा, किती दिवस झाले पेरून? 10-11 दिवस झाले. 10-11 दिवस झाले. याला हे आता किती, अर्धा एकर? 1 एकर आहे. 1 एकर आहे. कलोंजी यांची 1 एकर आहे. ही कलोंजी आयुर्वेदिक औषध आहे ना? हो सर. हा, म्हणजे सांधे दुखी, गुडघा दुखी हो सर. यासाठी वापरली जाते. हो सर. हा, तर ऑइल निघते. हा, कलोंजीचं ऑइलही निघते ऑइल. आणि केस केस गळ होत नाही याच्याने. हा हा हा, तर गुडघे दुखी, सांधे दुखी याच्यावर काम केले जाते. हा आणि केस गळ होत नाही. याचं ऑइल सुद्धा निघते. हा, तर कलोंजी ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. सांधेदुखी, गुडघेदुखी म्हणजे अर्थरायटिस ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये हे काम करते. नंतर केसाचं आरोग्य वाढण्यासाठी कलोंजीचं तेल, कलोंजी ऑइल अत्यंत महत्वपूर्ण आहे. तर अनेक जे ऑइल आहेत केसासाठी वापरण्यात येणारे, त्याच्यामध्ये हे कलोंजी ऑइल एक कंटेंट असते. तर याला 10-11 दिवस झाले आहेत. एका एकराला बियाणं किती लागलं? एका एकरला 3 किलो लागते सर. एका एकरला 3 किलो बियाणं लागते. मागच्या वर्षी आपण किती घेतलं होतं? 1 एकर घेतलं होतं. मागच्या वर्षी त्यांनी 1 एकर घेतलं होतं. आणि 1 एकरात आपल्याला किती झालं? 4 क्विंटल होते सर. पण त्या गेल्या वर्षी पहिलं वर्ष असल्यामुळं थोडस पाणी जास्त दिलं होतं मी. थोडीशी चूक या वर्षी सुधारायची आहे. तर 3 क्विंटल आपल्याला गेल्या वर्षी झालं होतं. 3 क्विंटल पक्क झालं त्यांना मागच्या वर्षी. त्यांचं म्हणणं की मागच्या वर्षी माझ्या काही चुका झाल्या, 4 क्विंटल व्हायला पाहिजेत. आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो की 4 क्विंटलच्या प्लस पुढे तुम्ही चालले जा. कारण तुमचा जो छंद आहे तो अत्यंत चांगला आहे. वेगवेगळी पिकं घ्यायची, त्यातून उत्पन्न काढायचं. याला भाव काय मिळतो भाऊ? याला सर आपण 500 रुपये किलोने घरूनच विकल्या गेला आपला संपूर्ण. मार्केटमध्ये त्याचा निमच मध्ये त्याचा रेट 27-28 हजार रुपये क्विंटल आहे सर. तर निमचचा जो मार्केटचा रेट आहे त्यांनी सांगितला 27-28 हजार रुपये. आणि त्यांना 3 क्विंटल झालं. 25,000 जरी म्हटलं तरी 75,000 रुपयाचं हे कलोंजीचं बी एका एकरात सहज होऊ शकते. त्यांचं म्हणणं असं की मागच्या वर्षी मला कमी झालं, 4 क्विंटल व्हायला काही हरकत नाही, म्हणजे 1 लाख रुपयाचं. याला किती दिवस लागतात भाऊ? 3 महिने सर. हे 3 महिन्याचं पीक तुम्हाला 1 लाख रुपये देऊन जाऊ शकते. बियाणं किती लागते एकरी पेरायला? 3 किलो. 3 किलो बियाणं. 3 किलो बियाणं म्हणजे ते झालं 1200 रुपयाचं. म्हणजे 1200-1500 रुपयाचं बियाणं. याला काही खत बीत नाही सर. खत बीत नाही, फक्त शेताची मशागत करा. आणि आता हे कशानं पेरलंय आपण? ट्रॅक्टरने पेरले सर. बघा, त्यांनी आता आणखी कमर्शियल केलं. हे ट्रॅक्टरने पेरलंय. आता याचं निंदन करावं लागेल तुम्हाला. कोळपणी करून घेता येते सर. कोळपणी करून घेतील ते, म्हणजे डवऱ्याची पाळी देतील, निंदन करतील. आणि आता याला 10-12 दिवस झाले, म्हणजे आणखी 2.5-3 महिन्यानंतर हे पीक निघणार. हो सर. आणि आपण अपेक्षा करू की हे यांना 4 क्विंटल होईल, त्यातून त्यांना 1 लाखाच्या वर उत्पन्न मिळेल. आणि कलोंजीचा तुमचा जो अनुभव आहे महाद्वाड हो, तो तुम्ही आमच्या शेतकऱ्याशी शेअर करा. यात काही प्रॉब्लेम आले तर तेही सांगा, की जेणेकरून म्हणजे शेतकरी जागरूक झाले पाहिजेत. त्यांना चांगलं उत्पन्न घेताना ज्या अडचणी येतात त्या माहीत असल्या पाहिजेत. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी महाद्वाड भाऊंना धन्यवाद देतो त्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगासाठी. आपल्यालाही धन्यवाद देतो. आपण आमचे चॅनलचे प्रोग्राम बघता
ऐकता. बंधूंनो, आमच्यासोबत अशा वेगवेगळ्या माहितीसाठी जोडलेले राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.